ऑपरेशन टायगर आहे का ऑपरेशन गाडे आहे, येणारा दिवस काळच ठरवला. जशा प्रकारची वंदना, तशा प्रकारच्या या परिषदेत सगळे मतदार विकत घेण्याचा प्रयत्न करतायत. 17 ठिकाणी निवडणूक लागली, कित्येक ठिकाणी निवडणूक झाली, कित्येक ठिकाणी वापस घेण्यासाठी लोकांवर दबाव टाकण्यात ही खऱ्या अर्थानं लोकतंत्राची हत्या आहे. पण परभणीकरांनी दाखवून दिलेल्या निवडणूक काय असते, म्हणून खऱ्या अर्थानं चुरस ही परभणीतच आहे. परभणीमध्ये लोकतंत्र वाचवण्याचं काम या सगळ्यांनी लोकांनी केल्याबद्दल त्यांची सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि विशेष करून आपले उमेदवार डॉक्टर विवेक नामवंतर यांच्यावर प्रचंड असं दबाव असताना सुद्धा त्यांनी सुद्धा ही निवडणूक अतिशय चिघळीने लढत आहेत. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. सर, आपण पाहिलं की परभणी शहर महापालिकेत तुम्ही आणि खासदार साहेबांनी सोबत लढाई लढली, पण यावेळेस खासदार साहेबच्या बाबतीमध्ये त्यांचा काही धोंडे जेवणाचा कार्यक्रम आहे, पण ते आज शकले नाहीत अशा प्रकारची माहिती मला मिळाली. आणि पक्षश्रेष्ठी त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा त्याबद्दल काही बोलू शकत खरा चर्चा आहे सर, थोडं काहीतरी कोणाच खासदार साहेब असं काही सध्याच्या घडीला माझ्या लक्षात येत नाही. आम्ही सर्व एक संघ मिळून ही निवडणूक लढू आणि विशेष प्रमाणात जे आमचा झाल्याशिवाय राहणार नाही सुद्धा या ठिकाणी आपण सांगू. आता दानवे साहेबांनी बोलले की सर्व आमदार रावत पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे, काय सांगणार? या ठिकाणी हिंगोली परभणी जिल्ह्याची ही जबाबदारी माझ्यावरती तेवढं सत्य आहे. तुम्ही दोन्ही जिल्ह्यामध्ये जे काही नगरसेवक असतील, जे काही जिल्हा परिषद सदस्य असतील, जे काही मतदार असतील, त्यांना एक संघ करून मतदार कमी असल्यामुळे आमच्याकडे विशेष लक्ष देऊन ही निवडणूक आपण कशी जिंकता येईल याची रणनीती करण्यासाठी मला थोडं पुढाकार घेण्यास सांगितलं झालेलं आहे. या निवडणुकीमध्ये लक्ष्मी अस्त्राचा वापर होतो. खऱ्या अर्थानं विचाराविरुद्ध लक्ष्मी अस्त्र असा हे आजची लढाई आहे. पण आता यामध्ये विचार जिंकतोय का लक्ष्मी अस्त्र जिंकतोय हे तुम्हाला काउंटिंगच्या नंतरच लक्षात येईल. उल्लेख केला काही प्रेमानं लोक बोलत असतात, असे जवळचे लोक असतात, त्यांना त्यांच्या नेत्याबद्दल अपेक्षा असते, पण असे बोलले असतील. पण असं काही नाही, आम्ही पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि पक्षाने जे काही काम केलं ते आम्ही आजही केलेलं आहे, कालही केलेलं आहे, ते करत राहू. 29ला डॉक्टर राहुल पाटील अशा प्रकारचे काही तुम्हाला दिसणार नाही. जे काही होईल ते 2029ला होईल. आताच त्याबद्दल मी काही वाचिता करणार. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच आता तुम्हाला उपमुख्यमंत्री भावी खासदार हे कसं आहे, स्टेजवर बोलत असताना कोणी उत्स्फूर्तपणे काही बोलू शकतं, पण सन्मान्य खासदार साहेब आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या नेतृत्वाखाली सगळी निवडणूक लढते हे सुद्धा तेवढंच सत्य आहे.